हत्तीचं वैशिष्ट्य सर मला जाणवलेलं असं आहे की तो कुठेही जाण्यापूर्वी एक वॉर्निंग देतो तुम्हाला. एक तर चित्कारतो, झाडाची फांदी मोडतो आणि वेगळा आवाज करतो की तो बोलतो मी येतोय, तुम्ही सावध राहा. तो असा डायरेक्ट कुठे येत नाही गव्यांसारखा इतर प्राण्यांसारखा. त्याला माहिती आहे की बाबा मला तर खायचं आहे. गुपचूप हलक्या पावला नाही गुपचूप हा मला नाही, तो येतो हलक्या पावला पण वॉर्न करून येतो. सांगतो मला तर इथे यायचं आहे, तुम्ही माझ्या समोर येऊ नका, मला मला खाऊ द्या, मला जाऊ द्या. असा तो शान आहे. त्याची सोंड आहे ना सर, सगळ्यात मोठा सेन्सर आहे. तो सोंड जरी नुसता फिरवला ना सर की पाणी कुठल्या दिशेला आहे, साधारण 6 किलोमीटर अंतरामध्ये पाणी कुठल्या दिशेला आहे, त्यानं सोंड अशी त्यानं झूम केली ना आपलं जेसीबीच्या बकेट सारखी, त्याला कळतं की बाबा पश्चिमेला पूर्वेला इकडे पाणी इकडे आहे. आणि प्रचंड कुटुंबस्थल आहे. म्हणजे तू काही करू शकतो. म्हणजे एरवी शांत बसणारी आमची माई, म्हणजे मादीला माई नाव ठेवलं होतं सर, तर ती तर पिल्लाला तिच्या जरासा डिस्टर्बन्स वाढला किंवा एखादा फटाका चुकून त्या पिल्लाच्या जवळ जर पडला आणि पिल्लू जर केकारलं, थोडं चित्कार त्याचा कमी असतो, तर ती एवढा चार्ज करते सर की अक्षरशः गोळीच्या वेगानं धावून येते. भयानक कुटुंबस्थल आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.